आपल्याला 1 ते 10 पाढे हे जे बेसिक आहे ते आपल्याला जर पाठ नसतील तर आपण कसं पाढे तयार करायचं हे मी आज तुम्हाला शिकवणार आहे. हो, आवडेल तुम्हाला? छान. आता सर्वात पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला 1 2 म्हणजे 1 2 येतंय, एवढं तर येतंय बस. पाढे जरी पाठ नसतील काय टेन्शन घ्यायचं नाही, मी आहे ना सांगतो सगळं. ओके, अगोदर काय करायचं, 1 ते 10 पर्यंत उदाहरणे लिहून घ्यायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता यामध्ये काय करायचं माहिती का आपल्याला, आता आपल्याला पाढा तयार करायचा आहे बेचा, म्हणजेच 2 चा पाढा तयार करायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला जर पाढा पाठ नसेल तर काय करायचं माहिती आहे का, आता 1 नंतर काय येतो, कोणती संख्या येते, 2 येते. छान, इथे 2 लिहायचं. आता इथे तयार होतो आपला 2 चा म्हणजेच बेचा पाढा. 2 नंतर आता बघा, आता ही जी लाईन आहे त्या लाईन मध्ये 1 झाल्यानंतर 2 आहे, त्याच्यानंतर 3 आहे. मग तसंच आडव्यामध्ये करायचं, हे 1 2. मग हे जे 2 आहे की नाही, या 2 ला 3 म्हणायचं आपल्याला, म्हणजेच 1 2 3 आणि इथे लिहायचं 4. आलं लक्षात? छान. मग 4 नंतर कोणती संख्या येते, मग हे जे 3 आहे की नाही, या 3 ला 5 म्हणायचं आणि इथे लिहायचं 6. हे असं. ओके, मग 6 नंतर कोणती संख्या येते, 7 येते. मग या 4 ला 7 म्हणायचं आणि 7 च्या पुढची संख्या 8, इथं लिहायचं 8. तुम्हाला असं वाटत नाही का सर 6 झाल्यानंतर 7 येते पण इथे 4 आहे, तुम्ही 7 म्हणा लागलाय? हा, तर आपल्याला पाढा तयार करायचा ना, 1 2 3 4 5 6 7 8, तसंच 9 11 13 15 17 19 झाला आपला बेचा पाढा तयार. बघा, बेक बे बे दोन्ही 4 बे त्रिक 6 पूर्ण बेंद आहे 20. मग असंच आपल्याला काय करायचं, आता 3 चा पाढा तयार करायचा आहे. मग 3 चा पाढा तयार करण्यासाठी परत आपल्याला काय करायचं, सुरुवातीपासून अंक मोजायचे, 1 2 3. आता इथे येणार आपलं 3 चा पाढा, 4 5 7 8 छान, 10 11 13 14 16 17 19 20 22 23 24 25 26 28 29. हा झाला 3 चा पाढा. तसंच आपल्याला आता पुढचा पाढा कोणता, 4 चा पाढा तयार करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 14 15 17 18 19 21 22 23 25 26 27 29 30 31 33 34 35 37 38 39 झाला 4 चा पाढा तयार. आलं? मग तसंच आपल्याला 5 6 7 8 9 10 पर्यंत पाढे तयार करायचे. आता मी जे काही तुम्हाला पाढे शिकवलेत ते सर्वांना आले का लक्षात? ओके, छान. आणि याच्यानंतर जे 11 पासून पूर्ण 99 पर्यंत आहेत पाढे, ते सर्व तुम्हाला याच्या पुढच्या भागामध्ये मी शिकवणार आहे. ओके ओके, थँक्यू.